राज्यात अद्यापही बीड हत्या प्रकरण सध्या चांगलंच गाजतंय। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अंजली दमनिया यांनी मला आणि मुख्यमंत्र्यांना देखील काही कागदपत्र दिली आहेत। ती कागदपत्र सीआयडी आणि एसआयटीला दिली। पुराव्यांचा तपास झालाच पाहिजे। जो दोषी आढळेल त्याला फाशी झाली पाहिजे, अजित पवार यांचं वक्तव्य। अंजली दमनिया यांनी दिलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्यास दादा मुंडेंचा राजीनामा घेतील, आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। वरद हस्तांनी त्यांना फोन तिथे केले, तपास गुन्हा डिले करायला उशीर केला। मला वाटतं हे सगळं सीडीआर रिपोर्ट वरतून कळणार आहे। हे सर्व माहिती घेऊन नक्कीच धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यावा लागेल। मंत्री धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर। आज रात्री दिल्लीमध्ये दाखल होणार। 2 दिवस दिल्लीतील बैठकांना देखील धनंजय मुंडे उपस्थित राहणार। वाल्मिक कराड विरोधात ईडीनं स्वतंत्र गुन्हा दाखल करावा। मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगानं तपास सुरू करावा। आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांची हायकोर्टामध्ये जनहित याचिका। प्रकरणामध्ये एका मंत्र्याचं नाव येत असल्यानं तपासामध्ये अनेक मर्यादा असल्याचा याचिकेमध्ये दावा। किरकोळ गुन्हा, पोराला सोडून द्या, मी बीडचा बाप। वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। वाल्मिक कराडच्या ऑडिओ क्लिपचं प्रकरण खूप मोठं। भाजपचे आमदार सुरेश धस 2 दिवसात खुलासा करणार। ऑडिओ क्लिपबाबत भरपूर माहिती असल्याचाही धस यांचा दावा। 77 नंबरचे ते महिला अधिकारी कोण, त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केला, कुणाच्या समोर कोणाला बोललंय, मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर देईन। काही दिवसांनी वाल्मिक कराड राजकारणामध्ये येईल आणि भाजपच्या गटात दिसेल, संजय राऊतांचा दावा। होईल आज फैसला, यात पडू नका, काहीच फैसला होणार नाही। काही दिवसांनी वाल्मिक कराड राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील। बीड हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे सोबत घातपात झाला असावा। फरार कृष्णा आंधळे आता सापडेल असं वाटत नाही, आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून शंका व्यक्त। सुरुवातीचं जे काही आपण समीकरण त्या भागातले बघतो, जेव्हा काय एखादा विषय त्यांच्या अंगलट येतो तो माणूस कधी सापडत नाही असं दिसतं आणि मला वाटत नाही हा माणूस सापडेल। काहीतरी घातपात त्याच्या जीवाशी झाला असेल, मला असं वाटतं। संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळे यांचे संबंध असतील, त्याशिवाय संदीप क्षीरसागर यांच्याकडे माहिती कशी येते, धनंजय मुंडेंचा आरोप। एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल, आणखीन कुणाला जे काही माहीत असेल, याचा अर्थ मी असं समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत।